मराठमोळ्या शूरवीरानो होऊ नका बेईमान तुम्हाला शिवरायांची आण तुम्हाला शिवरायांची आण
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवतेला आणि माझ्या ग्रामदेवतेला विनम्र अभिवादन करू. रंगदेवतेला आणि माझ्या ग्रामदेवतेला विनम्र अभिवादन करून श्री महालक्ष्मी प्रसन्न नाट्य नमन मंडळ कोंडसुर्डे जांभूळवाडी. श्री महालक्ष्मी प्रसन्न नाट्य नमन मंडळ कोंडसुर्डे जांभूळवाडी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी सविनय सहर्ष सादर करत आहोत एक रोमांचक धारावाहिक हृदयस्पर्शी काल्पनिक वगनाट्य. लेखक श्री शांताराम जोगले लिखित. लेखक श्री शांताराम जोगले लिखित महाकाळीच्या मंदिरात 3 बळी. महाकाळीच्या मंदिरात 3 बळी या वगनाट्यामध्ये सहभाग घेणारे कलाकार आणि त्यांचा पात्र परिचय. राजा चित्रसेन, सदानंद करदोरे, राजकुमार नाट्य नमन मंडळ कोंडसुर्डे जांभूळवाडी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी सविनय सहर्ष सादर करत आहोत एक रोमांचक धारावाहिक हृदयस्पर्शी काल्पनिक वगनाट्य. लेखक श्री शांताराम जोगले लिखित महाकाळीच्या मंदिरात 3 बळी. महाकाळीच्या मंदिरात 3 बळी. जय महाकाली, जय महाकाली. आई, तुझ्या चरणी या लेकराचा शतशः प्रणाम. तुझ्या कृपा आशीर्वादांमुळे आजपर्यंत आम्हाला विजयश्री प्राप्त झाली. तू माझ्या पाठीशी असता आम्हा कोण्या वेळेची मुली चिंता वाटत नाही. जय महाकाली. हाँ मोस्ट वंडरफुल हिंदी की कोर्स मत करना नहीं तो आपकी मौत हो जाएगी. हीच पपी माणसा कोण आहे तू? सावध माणसावरती हल्ला करून काय मिळणार आहे तुला? चंद्रशेखर मैं तुझे अच्छी तरह से जानता हूँ लेकिन तुम मुझे नहीं पहचान सकते. मैं एक शैतान हूँ. एक शैतान था मैं इंसान कभी बच नहीं सकता. आप इस काम से मान रखो. हीच पपी माणसा न राक्षसा जरी माझी समजण मिळाली नसली तरी तिने गंज पकडलेला नाही. बोल कोण आहेस तू? चंद्रशेखर मैं आपका बलि महाकाली को देना चाहता हूँ. बोल. हीच पपी माणसा या चंद्रशेखर सारख्या भक्ताचा बली आई महाकालीला मुली चालणार नाही तर तुझ्यासारख्या सैतानाचे बली तिला फार आवडतात आणि म्हणूनच तिच्या गळ्यात मुंडक्यांच्या माला टिकून दिसतात. जर का माझी तारणी मेहनातून बाहेर आली तर तुझ्यासारख्या सैतानाची शीर आई महाकालीच्या चरणावरती गळून पडतील. यावेळी माझ्या हातून जिवंत सुटून जाणे शक्य नाही. आता मुखावरील बुरखा बाजूला कर नाही तर आई महाकालीच्या चरणावरती तू शीर अर्पण करेल. शेखर मेरे संशय तो मुझे लगा दिया. आप जीत गए. मैं हार गया. अब आप चले पीछे देख. पकड़ो. हीच पपी माणसा शेवटी माझ्या हातून जिवंतपणे सुटून गेलास काय? पण लक्षात ठेव एक ना एक दिवस आज चंद्रशेखर तुझा शिर धडा वेगळा केल्याशिवाय राहणार नाही. शेखर तू भेटशील म्हणून मी आले आणि आई महाकालीच्या कृपेने आपली भेट झाली. केवढं भाग्य माझं. शैलेशा अगं तू भाग्यवान आहे पण हा चंद्रशेखर भाग्यवान नाही. जा
तो आल्या मार्गाने परत जा. मला तुझ्याजवळ काही एक बोलायचं नाही. म्हणजे असं का बरं बोलतो आपण मला? शैलेशा, अगं तुला माहित नाही, आपल्या या सुखा समाधाने चाललेल्या राजमहालात एक महाभयंकर सैतान निर्माण झालाय. आणि तो तुझ्यासारखी राजरत्न हिरावून घेण्याच्या प्रयत्नात आहे. सैतान? कोण आहे तो सैतान? त्याने तुम्हाला दुखावलं नाही ना? नाही, त्याने मला दुखावलं नाही. पण शैलेशा, त्याच्यापासून तुझ्या जीवितात धोका आहे. नाही समजले. तिचा आवाज तर ओळखीचा असेल ना? हो, त्याचा आवाज ओळखीचा असून तो आपल्या राज्याबाहेरचा नाही. आणि तो आपल्या ओळखीचा असावा कदाचित. नाही ओळखले. कोण आहे तो सैतान? शैलेशा, काही दिवसांपूर्वी त्याने तुझ्यावरती नितांत प्रेम केलं होतं. आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून या राज्याचा जबाबदार महामंत्री दुर्जनसिंह आहे. शैलेशा, तू मुली चिंता करू नकोस. आणि महाकालीच्या कृपेने सगळं काही ठीक होईल. चल, महाराज येण्याची वेळ झाली. आपल्याला निघायला हवं. जर का त्यांनी सुद्धा आपल्या दोघांना एकत्र पाहिलं तर ते सुद्धा आपल्याकडे वाईट नजरेने पाहतील. पिताजी आले ते कुठं बिघडलं? मी त्यांना मुळीच आवडत नाही. पण मला सांगा, तुम्हाला त्याने धोका देण्याचे कारण? शैलेशा, तो ज्यावेळी तुझ्यावरती प्रेम करत होता त्यावेळी तू आणि महाराजांनी त्याचा भर दरबारात अपमान केला. आणि त्याच अपमानाचा त्याला सूड घ्यायचा आहे. म्हणजे मला नाही समजलं. शैलेशा, अगं मी तुझ्यावरती प्रेम केलंय. ते तुझ्या सुंदर रूपावरती नाही, तर तू दिलेली माया, तुझं हे अपार प्रेम आणि तुझ्या या कोमल नाजूक मनावरतीच मी मनापासून प्रेम केलं. शैलेशा, तू फक्त माझी आहेस, फक्त माझी. होय शेखर, ही शैलेशा फक्त तुझीच आहे. आई महाराजांच्या साक्षी घेऊन तुम्हाला मी मनोमन बोलले आहे. शैलेशा, यांच्या दरबारी स्वयं महामंत्री दुर्जनसिंह यांना वारी सारी प्रजा मला ओळखते. माझे नाव ऐका, सारी प्रजा थरथर कापते. आजपर्यंत हे राज्य किती आनंदी अनुदात चालला आहे. चालणार का नाही चालला? जोपर्यंत हा महामंत्री कांचनपुराच्या भूमीवर वाहे आणि हातात तारे नाही तोपर्यंत या राज्याकडे कुणाची वाकड नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही. पण काही दिवसापूर्वी राजकुमारी शैलेशा आणि महाराज यांनी माझा भरभराट अपमान केला. या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय माझ्या मनाची आग शांत होणार नाही. राजा चित्रसेना ज्याने आजवर राजाचा भार सांभाळला त्याला तू दुखावलं. तुझ्यासारखा काळ सर्पाच्या मानेवर पाय ठेवता आज ती तुझी कन्या शैलेशा दिवसा ठेवल्या चंद्रशेखर याच्यावर प्रेमाने चाले करते. याची तुला लाज वाटत नाही? चंद्रशेखर, तू मला झुकू पाहतो आहेस. एक वेळ माझ्या समशेने मला धक्का दिला, पण तू प्रेम करण्यात जिवंत राहिला असं समजू नको. आज ना उद्या तुम्हाला सर्वांना स्वर्गात पायऱ्या बदल लावी आणि राज्य हस्तगत करेल. तरच नाव सगळ्यांना राजसेवक महाराज येण्याची वेळ झाली आहे. किंवा सर्व सेवकांना इशारा द्या. नक्की राजसेवक, मी या ठिकाणी केव्हा आलो, काय बोललो ते माहिती असेल तुम्हाला. राजसेवक काय बोललो? राजसेवक आम्ही सांगतो. तुम्ही म्हणालात नवा आपलं राज्य बेसुई, नक्कीच. राजकुमारी पण बेसुई, नक्कीच. तेव्हा आमचं लिहिणं वाटत चालताय तू, काय म्हणतात? चालतोय तू. मी जे काही बोललो त्याने काहीच कळलं नाही. महाराजांना ही गोष्ट सांगण्यापूर्वी कधीही कळणार नाही, पण सांगण्यापूर्वी हे तुमचं गुपित, हे असणारं गुपित उघडण्यापूर्वी माझ्या चित्रशास्त्रात नाही नाव चालणार नाही. राजांचा विजय तुमचा नेहमी जय हो. महामंत्री
आपण या दरबारी मानकरी वेळेवर उपस्थित राहून जी शोभा आणली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. बोला महामंत्री. राजे, आपलं राज्य आनंदी अंदाज चाललं असून सारी प्रजा आपल्या नावाच्या गुणगान गात आहे. आपण निर्धास्त असावे. सेनापती, आपल्या सैन्यदलाची व्यवस्था कशी काय चालली? महाराज, आम्ही सैन्याला वाढवले असून याची उत्तम प्रकारे बर्दास्त नाही ठेवले. शत्रूने जर तो वाकडं नजरेने पाहण्याची हिंमत केली तर त्यांची मुडकी चाटून आपल्या चरणावरती अर्पण करू आणि महामंत्री सरदार आपल्या साह्याला असताना आपण निर्धास्त असावे. महाराज, शाबाश शक्तिसेन. आई महाकालिकेचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील. बोला सरदार. महाराज, आई महाकालीच्या कृपेने आपल्या राज्यात कशाचीही उणीव नाही. तसेच महामंत्री, सेनापती, सरदार चंद्रशेखर या राज्याच्या भूमीवरती उभे आहोत. तोपर्यंत आपल्या या राज्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत होणार नाही. सत्यासाठी आम्ही आमच्या रक्ताचे सडे शिकण्यास तयार आहोत. आपण निर्धास्त असावे राजा. सरदार, आपण म्हणता याबद्दल मला किती आनंद होतोय म्हणून सांगू. या चित्रसेन राजाच्या मस्तकेचे लटकती नंगी तलवार केव्हा धाव घेईल आणि लढाईला जाईल हे सांगता येणार नाही. तुमच्यासारखे वीर पदरी आहेत म्हणून आम्ही निर्धास्त असतो. आजचा दरबार बरखास्त करून निघतो आम्ही. स्टोरी लावायची ती. राज्य वैभवासाठी आणि राजकुमारी शैलेशासाठी रचले कटकारस्था शेवटच जाईल की ना जाईल. एक एक पाऊल सावधगिरी टाकलेले फास आवडतात. प्रथम माझा भाऊ शक्तिसेन याला माझ्या या कटकरणात सामील करून घेतो. मग पाहतो या कांच्या पंडितचा राज्य आणि राजकुमारी शैलेश राजसेवा राजसेवा जा आणि माझा भाऊ शक्तिसेन याला मी बोलवलं आहे म्हणून सांगा. आता बोलवायचं. राजसेवक जा आणि माझा भाऊ शक्तिसेन याला बोलवलं आहे म्हणून सांगा. मी जातो. मी काय बोललोय, काय जातोय. आणि येताना चंद्रशेखरला देखील सांगा. लवकर तर हा काय लवकर. शक्तिसेन, तू जर का माझ्या कटकरचा सभेत झाला नाहीस का, तू माझा भाऊ म्हणलं तर सात जन्माचा वैर तुमच्या मानेमध्ये फासावली जाते. दादासाहेबांच्या चरणी प्रणाम. हे शक्तिसेन, मी तुझीच वाट पाहत होतो. दादासाहेब, मला एवढ्या तातडीने बोलावण्याचे कारण तसं विशेष नाही, पण थांबलात का दादासाहेब? आजवर मला तळ हाताच्या कोणाप्रमाणे जपला, लहानाचा मोठा केला, युद्ध कलेचे शिक्षण देऊन मला सेनापती हे पद मिळवून दिले. शत्रूने जर का तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहिले असेल तर त्यांची मुडकी चाटून तुमच्या चरणावर अर्पण करेल. बोला दादासाहेब. शक्तिसेन, कसा झालास तर तू माझा पाठीराखा भाऊ आहेस. पण दुश्मनाने जर वाकडी जर केली तर निश्चितपणे त्याचा गर्दन तोडून पायावर टाकशील. पण एवढा उतावळा होऊ नकोस. पण दादासाहेब, तुम्ही मला बोलावलं का याचं कारण मात्र अद्याप सांगितलं नाही. शक्तिसेन, तुला माहीतच आहे की काही दिवसापूर्वी राजकुमारी शैलेशा हिच्यावर मी जीवापाड प्रेम करत होतो आणि त्यावेळी महाजनी माझा अपमान केला होता. याचंच वाईट वाटतं आहे मला. दादासाहेब, यात वाईट वाटून घेतल्यासारखं काहीच नाही. शैलेशा आपली पाठराखी बहीण आहे. तिच्याबद्दल बोलताना आपलं मन दुखावलं असेल तर आपण महाराजांना क्षमा करावी आणि हे मनातील वाईट विचार सोडून द्यावी. दादासाहेब, नाही शक्तिसेन, झालेला अपराधा बदला घेतल्याशिवाय माझ्या मनाची आत केव्हाही शांत होणार नाही. फक्त या कटकारस्थात तू सामील झाला पाहिजे. पण असं कोणतं कटकारस्थान रचत आहे दादासाहेब आपण? शक्तिसेन, मला या अपमानाचा सूड घ्यायचा आहे. नाही दादासाहेब, नाही. आपण निष्ठावंत सरदार आहोत. धन्याची कधीही बेईमानी करणार नाही. म्हणून म्हणतो हे मनातील वाईट विचार सोडून द्या आणि महाराजांनी जबाबदारी दिलेली निष्ठेने पार पडावी. तुमच्या पाया पडतो दादासाहेब. शक्तिसेन, या ज्ञानाच्या गोष्टी तू मला शिकू नकोस. काय केलं पाहिजे आणि काय नाही कळतं आहे मला. बस तू सामील झाला पाहिजे. आणि दादासाहेब, मला नाही होत राहणार तुमच्या या काळ्या कटकारस्थानात सामील. जर तू जर का सामील झाला नाही तर तुझी स्थिती फार वाईट येईल. या येणाऱ्या वाईट स्थितीला टक्कर देण्यासाठी हा शक्तिशान सामंत एवढी हिंमत
म्हणतो हे वाईट विचार डोक्यातून काढून टाका आणि महाराजांनी दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पडा दादासाहेब. येतो मी. शक्तिसेन माझ्या समशीर मला निवांत राहिला असं सांगू नको. उद्या सूर्योदय होण्यापूर्वी तुला काय तर नाही नाहीसा केला तर नाव नाही सांगणार. दुर्जन मुद्रा महामंत्री एवढ्या तत्परतेने कोणतं काम काढले का? काम तसं विशिष्ट आहे पण थांबलात का? काही मनात लपून ठेवू नका. चंद्रशेखर आपणच माहीतच आहे काही दिवसापूर्वी महाराजांनी माझा भर धरत अपमान केला होता ना. हो, याची कल्पना आहेच आहे ना. त्याच गोष्ट सूड घ्यायचा आहे मला. पण महामंत्री या गोष्टीबद्दल महाराजांनी तुमच्याबद्दल कोणताच वाईट हेतू ठेवला नाही. मग आपण त्याच्यावरती बेमान होणे हे योग्य दिसत नाही. तेव्हा हे वाईट विचार सोडून द्या. नाही शेखर नाही. या कटकाचा तू सामील झाला नाही पाहिजे. महामंत्री नाही. जर का या कटकाचा सामील झालास तर या राजाची 2 राजे सारी सोडून समजा. नाही महामंत्री, आमची सरदारकीच आम्हाला पुरे. म्हणजे तू सामील होणार नाहीस तर. नाही महामंत्री, ज्याचं खावं मीठ त्याच्याशी वागावं नीट. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाली. ज्याची खावी भाकरी त्याची इमानाला करावी चाकरी. पाळलेला पुत्रा सुद्धा धन्यावरती बेमान होत नाही तर आमच्यासारखं मर्द मराठा होईल का? नाही महामंत्री, तुमच्या या कट करतानाच आम्ही कधीही सामील होणार नाही. बरं येतो आम्ही. शेवटी तूही उलटलास. पण लक्षात ठेव तुम्हाला कधीच माफ होणार नाही. इंसान को ठोकराते ही इंसान का बदला लेना हो तो कौन से भरोसे हो. बस आज शाम को हमारा भाई शब्द से महाकाली के मंदिर में जाएंगे. उस वक्त उनका खून करके वो खून का आरोप सदा चंद्रशेखर पर लाद कर चंद्रशेखर को फांसी की सजा आई, तुझ्या चरणी या लेकराचा साष्टांग प्रणाम. तुझ्या कृपा आशीर्वादाने आमचं हे राज्य किती सुख समाधानाने आनंदाने चाललाय. तुझी कृपा दृष्टी आम्हा भक्तांवरती सदैव अशीच राहू दे. जय आई महाकाली. जय महाकाली. तर तुझी अशी स्थिती झाली नसते. जय महाकाली. शक्तिशालीचा खून काय प्रकार आहे हा? आणि हा खंजीर तर माझाच आहे. शेवटी वैराने डाव साधला तर. अरे रे हे काय. शक्तिसेन माझा लाडका भाऊ. अरे पोटच्या पोराप्रमाणे तिला वाढव झाली. कोणी वैराने डाव साधला. हे कर खून कोणी केला. नाही महामंत्री नाही. शक्तिसेनचा खून मी केला नाही. आई महाकालीच्या मंदिरात प्रवेश करतात मी शक्तिसेनचा खून पाहिला परंतु मी खून केला नाही. मग हा खंजीर कोणाचा आहे. खंजीर माझाच पण मी खून केलेला नाही. खंजीर तुझा आणि तू खून केला नाही ते काही नाही. त्या खुनाचा बदला म्हणून तुला फाशी शिक्षा झाली पाहिजे. राजसेवा आज्ञा सरकार. गिरफ्तार करा चंद्रशेखरला. याला सांगा. राजसेवा याला सांगा. कोणाला? अरे याला मध्ये सांगा. राजसेवा जातो. बस आतापर्यंत एका दगडात 2 पक्षी मारले. चंद्रशेखर उद्या सूर्योदय होण्यापूर्वी तुला फासावर चढवलं नाही तर नाव नाही सांगणार दुर्जन. जय दुर्जन. जय दुर्जन.
पण महामंत्री आणि तुमचा चेहरा दुःखी. महाराज कसं होईल कोणत्या तोंडाने सांगू मी तुम्हाला. महामंत्री काय घडलं असेल ते तुम्हाला सांगा. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणला. महाराज काल सायंकाळी माझा भाऊ शक्तिसेन महाकालच्या मंदिरात गेला असता त्याचा कोणी अद्यापने खून केला आहे. काय शक्तीचा खून? नाही नाही, कदापि शक्य नाही. बोला महाराज, शक्तीचा खून झाला ही गोष्ट खरी आहे आणि खून करतेवेळी डोळ्याने पाहिला आहे. शक्तिशालीचा खून करता वेळी तुम्ही डोळ्याने पाहिलाय? कोणता आहे पुरावा तुमच्याकडे? महाराज हा घ्या पुरावा. नीच पापी चंद्रशेखर, आम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याच विश्वासघाताने तू शक्तिशालीचा खून केला. राजसेवक अड्डा सरकार शक्तिशालीला किंवा चंद्रशेखरला गिरफ्तार करून आमच्या समोर हजर करा. जसे आपल्या आज्ञा. नीच पापी माणसा, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला, विश्वासघाताने तू शक्तिशालीचा खून केला. कुणी आहेस तू? महाराज आपण आम्हाला गिरफ्तार करून आले असा कोणता अपराध केला? आपण केलेल्या गुन्ह्याची आपल्याला चांगली जाणीव आहे, समजला? नाही महाराज नाही. मग शक्तिशालीचा काही माहित नाही. मग शक्तिशालीचा खून कोणी केला बोल? नाही महाराज आम्हाला माहित नाही. तुला माहित नाही? मग खंजीर कोणाचा आहे? खंजीर माझा. खंजीर त्यांचा खून मी केला नाही. खंजीर तुझा आणि तू खुनी नाही असंच म्हणून आम्ही. महाराज खरं ते सांगतोय. आई महाकालीची शपथ घेऊन सांगतो की शक्तिसेनचा खून मी केला नाही. मग मी डोळ्याने पाहिलं खोटं? खोटं असो वा खरं असो, शक्तिसेनचा खून मी केला नाही. राजसेवक चला घेऊन चंद्रशेखरला. थांबा पिताजी, चंद्रशेखरला गिरफ्तार करून कुठे घेऊन जाणार? शैलेशा याने शक्तिसेनचा खून केलेला आहे. या खुनाच्या आरोपावर त्याला आम्ही फाशीची शिक्षा फरमावत आहोत. चंद्रशेखर खुनी असा पुरावा काय? आहे कोणी पुरावा आहे? आहे पुरावा. हा त्याचा खंजीर त्याला फासावर चढवण्यास समर्थ आहे. नाही, चंद्रशेखर खुनी नाही. शैलेशा त्याला खून करताना डोळे पाहिला याचा खंजीर तो फासात होण्यास सज्ज आहे. महामंत्री, या कट करत असताना तुम्ही आहात. तुम्हाला मी चांगलं ओळखते. पिताजी इथे हजर असताना तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. पिताजी, खरा खुनी आज ना उद्या सापडेल. शैलेशा खरं आहे तुझं म्हणून. न्याय देवतेप्रमाणे प्रगटले आहे. न्याय दिला तो योग्य आहे. खरा खुनी सापडेपर्यंत आम्ही चंद्रशेखरला हद्दभराची शिक्षा फरमावतोय. राजसेवक सोडा चंद्रशेखरला. राजसेवक शैलेशा तू न्याय देवतेप्रमाणे प्रगटलीस. फासात लटकलेली माझी मान सोडवली. खरोखर धन्य आहेस तू. हा मंत्री दुर्जनसिंह, तू आजपर्यंत अनेक कट कारस्थानात असलीस आणि त्या कट कारस्थानात आम्ही हाणून पाडले. आणि आज जाता जाता तुम्हाला सलामी देतो आहे. शेवटी माझा जय झाला आहे. तू एवढा उतरले होऊ नको. त्या कालावधीत तू त्या खुनी सैतानाला शोधून काढ. तोपर्यंत राज्यात पाऊल ठेवता येणार नाही. राजसेवक जा घेऊन चंद्रशेखरला. महामंत्री सेनापती सारखा हिरा हरपलाय. तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ठीक आहे. शेखर तू तर आता हद्दपार झालास. आता परत येणे शक्य नाही. माझ्या जंगलचे मित्र डाकू शेरसिंग आणि बेरड हे तुला जिवंत सोडणार नाही. आज एका दगडात दोन पक्षी मारले. आता राहिला तो राजाचा बेधुंद नशेत वाहून दिवसा. या दोघांची वेळी ओळख लावली. या राजकारणीचा या राजकीय व्हायरस आणि शाळेच्या ही राजकारणी माझी थोडा जय डोंगर.
माहिती आहे नको आपल्याला. आहे राजसेवक असं कोणतं कारण सांगणार आहे तुम्ही मला? हो आता कारण कसलं विचारता काय कारण नाही तर तुला वाटलं झालं तर मारून मारून शाबत करतो. हैराण केलंय हा, मग? तेव्हा तुम्ही सावध राहा हा तुमचं राहणं नव्हतं आमचं राहणं. राजसेवक या गोष्टीची कल्पना आहेच आम्हाला हो. पण तुम्ही राजवाड्यात जा. राजवाड्यात तुमची नितांत गरज आहे. होय ते आम्ही बरोबर. महाराजांवरती लक्ष ठेवा. हो. त्यांच्या जीवितात धोका आहे हे मात्र विसरू नका. ठीक आहे, तुम्ही वेळेला आम्ही कुठे माहिती ते देऊ. आम्हाला माहिती पडतो नाही हा. म्हणजे ते वेळेवर तुम्हाला खबर पोहोचायला बरी हो, होईल. हो. हा? तुम्हाला वेळोवेळी खबर मिळतच राहील. हा चालेल जा चालेल. निघा लवकर. हा, हा. चालेल. येतो आम्ही या, काय ते का? आई महाकाली कुठे जाऊ मी? कुठे पाहू? उन्हाने तर कहरच केला आहे. कुठे पाणी सुद्धा दिसत नाही. चंद्रशेखर थांब तिथे हल्ला तर दोन्ही हात गुलाबसून कापले जाते. कोण आहात तुम्ही? आणि एका भेसावत माणसावर हल्ला करून काय मिळणार आहे तुम्हाला? आम्ही कोण? आम्ही या जंगलचे डाको शेती गाडी बेरड या नावाने ओळखतात. जंगलचे डाकू. मग बिघडलं कुठे? आणि तुमचा आणि माझा संबंध काय? मला बिघाडला कुठे संबंध नाही, पण तुला माहित नाही या जंगलात आमच्या परवानगीशिवाय कोणाला प्रवेश करता येत नाही. आणि प्रवेश केला तर त्याला आम्ही जिवंत सोडत नाही. तू जातीवंत वीर आहेस आणि मी एक निशस्त्र आहे. एक तर जवळ असलेलं शस्त्र दे, नाहीतर माझे राई राई तुकडे कर. चंद्रशेखर निशस्त्र माणसा तुझ्या अंतर माणसा वार करणे असे हिंमत केल्या बेरडची युद्ध. चंद्रशेखर पण या बेरडला जिंकल, पण या जिंकला शक्य नाही. बोल बेरडा, तुझा काय विचार आहे? नाहीतर तुला सुद्धा यमसदनात पाठवतो. मी तुझ्या पाया पडतो तुझे डोळे पाहून. मी तुझ्यावर दोस्तीचा हात मिळवत आहे. म्हणजे दोस्तीचा हात पुढे करून काही दगा तर देणार नाहीस ना? नाही शकत. दोस्तीचा हात पुढे करून तुला दगा देणार नाही. बरं, मग ठीक आहे. येतो दोस्तीचा हात. हात थकलेला दिसत आहे. प्रथम माझ्या झोपडीत जाऊन कांदा भाकर खाऊ, थोडं पाणी पिऊ, नंतर सांग तुझी कर्मकार्य भेटणार. ठीक आहे, चालतं. जय महाकाली जय महाकाली. आता कोणी हक्क खाऊन येणार नाही. बाबा हे मी काय म्हणतो आपण त्यांना कळवायला पाहिजे. होय. हा चंद्रशेखरला ताबडतोब जाऊन लगेच सांगा. लगेच सांगू लगेच कळू. चल चल लवकर चल लवकर. सांगा
काय करावं काय सांगा? त्यानं महाराजांचा खून केला. महाराजांचा खून झाला. महाराजांचा खून झाला. काय म्हणताय काय? मी ताबडतोब राजवाड्यात चला. आता ताई साहेबांना तुमची तुमची राजवाड्याची आधी व्यवस्था आम्ही करतो. हो, हो. चला चला, चला लवकर, निघा लवकर. चला लवकर. महाराज तुम्ही त्या जमसाठी निघून गेला. चंद्रशेखर हद्दपार झाला. तो आता परत येणं शक्य नाही. आज आता हे राज्य आणि ही राजगादी माझी. राजसेवक जा आणि शैलेशाला सांगा की मी बोलवलं आहे म्हणून. दुःखात आहे हो. याला त्या घरात याड लागलेलं आहे. घरात काय थांबत आई शपथ जातो थांबा. हो, ती दुःखी आहे ना. साहजिकच आहे. हो. अहो, पण तिचं दुःख दूर करणं हे कोणाचं काम आहे? हे आमचं नाही तुमचं काय मग आई शपथ मी जातो. राजसेवक जवळ ये. राजसेवक आणतो. जा आणि शैलेशाला सांगा की मी अरे बोलवलं. होय पण चांगले पण सांगू शकता हो ना. तो वाढवलं शैलेशा या राजाचा अधिपती आणि तू होणारी वेळी पटकराणी खराब होणाऱ्या माझ्याशी नाही तर त्या देहाचा तोळा करा. ये शैलेशा तुझीच वाट पाहत होतो. शैलेशा अगं महाराजांचा तर त्या चंद्रशेखरने आम्हाला खून केला. माझ्या भावाचा खून केला. आता मनुष्य तुला कुणाचा बरा आधार आहे म्हणून म्हणतो की ये या राजाची साम्राज्ञी हो. या राजाचा राजा मी. ये अशी जवळ ये माझ्या नाही मला म्हणून माझ्याशी वाद बोलणे हो. नाही तर ह्यांचा पहिला प्राण गेला तरी चालेल पण ही शैलेशा कदापि तुझी होणार नाही. नाही होणार. कशी होणार नाही ते मी तू उघड्या डोळ्याने पाहणार आहे. नाही किती आनंद वाटतो. आनंदाच्या डोहामध्ये चांगला पार डुबून गेला आहेस नाही का? मी माझी बिटी काय हाच होता. मी कुठे बिटी मारली. हाच होता. चालते वा. कोण शेरसिंग आल्या वाटेला परत जा शेरसिंग. मला मारतोय परत जाण्यासाठी आलो नाही. तू मला कधी ओळखू शकणार नाही. नाही शेरसिंग तू माझा मित्र आहे. आल्या वाटेने परत जा शेरसिंग. काही वेळापूर्वी मी तुझा मित्र होतो पण आजपासून तुझा सात जन्माचा वैरी आहे. म्हणजे आहेस तरी कोण? मी कोण हे तू नाही ओळखू शकणार कारण तू राक्षसेने आमदार झालाय आणि शेरसिंगचा केव्हा शमदरबाराच्या पायऱ्यामधून मोकळा झालाय. म्हणजे तू आहेस कोण? ही कोण जो स्वर्गाच्या पायऱ्यामधून मोकळा झाला तो सरदार चंद्रशेखर. शेखर म्हणजे सर्वांच्या डोळ्यात धूळ फेकून हे सर्व कारस्थान जातात आहेत. रक्ताची चटक असणारा वाघ सावळ दिसतात त्याचा झडप घालतो. जिवंत शूराच्या तलवारीला नेहमीच रक्ताची चटक असते. तुझ्यासारख्या सैतानाच्या तलवारीला रक्ताचा स्पर्श होण्याऐवजी तिला गंजानं कितपत मागून मारावं लागतं याची तुला कल्पना नसता. आज या सत्य न्यायनीतीच्या भूमीवरती हा लक्ष्य सत्याला जाग येत असतो. दुर्जन आज तुझ्या महाकालच्या मंदिरात तिसरा बली आहे.